नमस्कार. काय बघत आहे आपण तर इंटरनल कंबशन इंजिन. ठीक आहे, त्यातला पहिला पार्ट आपण कंप्लीट केलाय, कंपोनंट्स ऑफ एन आयसी इंजिन. ठीक आहे, त्याचे वेगवेगळे बघितले. इंजिन सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये मग ते पिस्टन, कनेक्टिंग रॉड, त्याच्यानंतर त्याचे वेगवेगळे व्हॉल्व्स वगैरे हे सर्व जे कंपोनंट्स आहेत इंजिन सिलेंडरचे बघितले आहेत. ठीक आहे, मग आता हे इंजिन सिलेंडर जे आहे, ठीक आहे, आयसी इंजिन होते, हे वर्क कसं करते. ठीक आहे, हे जे वर्क आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, पहिले आपण बघणार आहोत वर्किंग सायकल ऑफ एन आयसी इंजिन. काय वर्किंग सायकल, वर्किंग, ठीक आहे, वर्किंग आयसी इंजिन. हे आयसी इंजिन वर्क कसं करते. ठीक आहे, आता वर्किंग सायकल ऑफ एन आयसी इंजिन डिफाइन करायचं झाल्यास sequence of events, the sequence of events, the sequence of events taking place in an engine cylinder. ठीक आहे, काय डेफिनेशन वर्किंग सायकल ऑफ एन आयसी इंजिन, द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स टेकिंग प्लेस इन अन इंजिन सिलेंडर. इंजिन सिलेंडर मध्ये जे काय वेगवेगळे इव्हेंट्स होतात ते कोणत्या सिक्वेन्सने होतात आणि कसे कसे, तर याचा जो काही सिक्वेन्स आहे सो दॅट इज नथिंग बट दी वर्किंग सायकल ऑफ एन आयसी इंजिन. बर, मग आता हे कोणते इव्हेंट्स आहे. ठीक आहे, कोणते कोणते इव्हेंट्स त्याच्यामध्ये घडतात, तर प्रामुख्याने 4 गोष्टी घडतात. ठीक आहे, आयसी करताना त्या वर्किंग सायकल मध्ये घडतात. ते कोणते कोणते ते बघूया. बघा, पहिलं जे इव्हेंट आहे किंवा पहिली जी प्रोसेस आहे काय, ऍडमिशन ऑफ एअर और एअर फ्युएल मिक्सचर. एअर फ्युएल मिक्सचर सिलेंडर. ठीक आहे, काय पहिले इव्हेंट काय होतो तर एक तर किंवा एअर फ्युएल मिक्सचर. आता और का बरं म्हटलं, बघा, एअर, फक्त एअर जर का इंजेक्ट होत असली तर ते कोणतं इंजिन आहे, डिझेल इंजिन. म्हणजे कसं तर एअर त्यात एंटर होते आणि जे फ्युएल आहे म्हणजे जे डिझेल आहे ते इंजेक्ट पंपच्या माध्यमातून त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर मध्ये आणि त्याच्यानंतर समोरच्या प्रक्रिया घडतात. त्याच्यामुळे एक तर एअर आणि जे स्पार्क इग्निशन इंजिन आहे, बघा, स्पार्क इग्निशन इंजिन त्याच्यामध्ये काय तर एअर आणि फ्युएलचं मिक्सचर, कार्बोरेटर मध्ये एअर आणि फ्युएल यांचं मिक्सचर सरळ इंजिन सिलेंडर मध्ये एंटर केले जाते आणि ते स्पार्क प्लगच्या माध्यमातून बर्न केले जाते. ठीक आहे, किंवा त्याचं कंबशन केलं जाते. त्याच्यामुळे एअर और एअर फ्युएल मिक्सचर. ठीक आहे, ऍडमिशन ऑफ एअर और एअर फ्युएल मिक्सचर इन द इंजिन सिलेंडर. ठीक आहे, आता हे जे फ्युएल आहे किंवा याला आपण थोडक्यात काय म्हणू शकू, एअर किंवा एअर फ्युएल मिक्सचर, याला आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या भाषेत, ठीक आहे, किंवा आता हे आपण इंजिनचे पार्ट्स बघतोय याच्या भाषेत आपण त्याला चार्ज असं सुद्धा म्हणू. ठीक आहे, म्हणजे इथून पुढे जर का मला म्हणजे काही बोलायचं असेल तर मी एअर किंवा एअर फ्युएल मिक्सचर याच्या ऐवजी चार्ज हा शब्द वापरेल त्याच्या वेळेस. तेव्हा तुम्ही चार्ज म्हणजे लक्षात काय घ्यायचं, एक तर एअर किंवा एअर फ्युएल मिक्सचर एंट्री होत आहे. ठीक आहे, चार्ज, ऍडमिशन ऑफ चार्ज किंवा ऍडमिशन ऑफ एअर और एअर फ्युएल मिक्सचर इन अन इंजिन सिलेंडर. ठीक आहे, मग आता फ्युएल किंवा फ्युएल आणि एअरचं मिक्सचर एंटर झालं. ही झाली पहिली स्टेप किंवा पहिला इव्हेंट. ठीक आहे, पहिली स्टेप किंवा पहिला इव्हेंट काय, ऍडमिशन ऑफ एअर और एअर फ्युएल मिक्सचर इन अन इंजिन सिलेंडर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय तर कॉम्प्रेशन ऑफ एअर और एअर फ्युएल मिक्सचर. कॉम्प्रेशन ऑफ एअर और एअर फ्युएल मिक्सचर इन अन इंजिन सिलेंडर. ठीक आहे, पहिली गोष्ट तर फ्युएल मिक्सचर जे एंटर झालं. दुसरी गोष्ट कॉम्प्रेशन, दुसरा इव्हेंट काय कॉम्प्रेशन केलं. त्याच्यानंतर तिसरा इव्हेंट काय बघा, आता तिसरा इव्हेंट पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिन याच्या म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन व्हायचे. पहिली गोष्ट, आता सपोज आपण डिझेल इंजिन म्हटलं तर बघा, डिझेल इंजिनच्या वेळेस काय होईल तर एअर जी आहे ती अगोदरच एंटर झालेली आहे. ठीक आहे, मग आपण काय करतो, इंजेक्ट पंपच्या माध्यमातून त्याच्यामध्ये
फ्युएल टाकतो, म्हणजेच काय डिझेल टाकतो. हे आपण डिझेल इंजिनच्या बाबतीत विचार करतोय. ठीक आहे, कन्फ्यूज करून घेऊ नका, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय. ठीक आहे, डिझेल टाकलं पहिले, फक्त डिझेल इंजिनमध्ये फक्त एअर इंजेक्ट झाली. त्याच्यानंतर आपण इंजेक्ट पंपच्या माध्यमातून त्याच्यामध्ये फ्युएल टाकलं, कॉम्प्रेस एअर मध्ये फ्युएल टाकलं, कोणतं डिझेल. जी कॉम्प्रेस एअर झाली ती खूप हॉट आहे, खूप गरम झालेली असते कॉम्प्रेशन प्रेशरमुळे. ठीक आहे, अशा हॉट एअर मध्ये आपण फ्युएल टाकलं, डिझेल टाकलं. ठीक आहे, मग आता त्या हॉट एअर मध्ये जर का फ्युएल म्हणजे डिझेल टाकलं तर भडका उडेल, बरोबर. त्या हीटमुळे भडका उडेल आणि काय होईल, इग्निशन. ठीक आहे, इग्निशन होईल. ठीक आहे, इग्निशन होईल किंवा कंबशन होईल. ठीक आहे, इग्निशन इन इंजिन सिलेंडर. तेच पेट्रोल इंजिनच्या बाबतीत काय, तर सरळ सरळ काय म्हणते, इग्निशन ऑफ एअर फ्युएल मिक्सचर. ओके, इग्निशन ऑफ एअर फ्युएल मिक्सचर इन अन इंजिन सिलेंडर. याच्यात काय, तर सरळ सरळ एअर आणि फ्युएलचे मिक्सचर सरळ सरळ एंटर केलेले असते. त्याला आपल्याला तिसऱ्या इव्हेंटला काय करायचंय, तर सरळ बर्न करायचं. ठीक आहे, इग्नाइट करायचे. ओके, हा झाला तिसरा इव्हेंट. ठीक आहे, मग आता चौथा इव्हेंट काय हो, चौथा इव्हेंट काय, तर ओके, आता इथे इग्नाइट झालं. ठीक आहे, खूप हीट वेव्ह तयार झाली वगैरे, एनर्जी वगैरे तयार झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट स्टेप काय आहे आयसी इंजिनच्या वर्किंग सायकलची, तर रिमूव्हल ऑफ एक्झॉस्ट गॅसेस इनसाइड अन इंजिन सिलेंडर. ठीक आहे, मग आता जे काय फ्युएल आहे ते बर्न झालं, एअर फ्युएल मिक्सचर बर्न झालं, हीट एनर्जी तयार झाली. ओके, पण मग आता बर्न होताना काही जे गॅसेस आहे, बर्न गॅसेस आहे, ते जे आहे ते आपल्याला बाहेर काढायचे इंजिन सिलेंडरच्या. मग ते चौथ्या मध्ये किंवा चौथ्या स्टेप मध्ये काय, तर रिमूव्हल ऑफ एक्झॉस्ट गॅसेस. बघा, 4 इव्हेंट्स आहे मेजर आयसी इंजिनच्या वर्किंग सायकलचे. पहिले काय केलं, तर एअर किंवा एअर फ्युएल मिक्सचर जे आहे किंवा चार्ज जो आहे तो इंजिन सिलेंडर मध्ये ऍडमिट केला. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यालाच काय म्हणतात, सक्शन. ठीक आहे, त्या प्रोसेसला काय म्हणतात, सक्शन, सक करणे. एअर फ्युएल मिक्सचर सक केलं. दुसरी काय, कॉम्प्रेशन ऑफ एअर और एअर फ्युएल मिक्सचर. जे काही एंटर झालेलं आहे एअर किंवा एअर फ्युएल मिक्सचर त्याला कॉम्प्रेस केलं. ठीक आहे, कॉम्प्रेस केलं, त्याला काय म्हणतात, कॉम्प्रेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी, तर डिझेल इंजिनच्या बाबतीत फक्त एअर एंटर झालेली आहे, मग तिथे इंजेक्टिंग पंपच्या माध्यमातून फ्युएल म्हणजे डिझेल त्यात टाकणे त्या कॉम्प्रेस एअर मध्ये आणि इग्नाइट करणे. आणि पेट्रोल इंजिनच्या बाबतीत काय, तर फ्युएल आणि एअर मिक्सचर जे आहे सरळ सरळ म्हणजे जो चार्ज आहे त्याला सरळ सरळ इलेक्ट्रिक स्पार्क्सच्या माध्यमातून त्याला इग्नाइट करणे. हा झाला तिसरा. ठीक आहे, तिसरा इव्हेंट, याला काय म्हणतो आपण, पॉवर. काय म्हणतो, पॉवर स्ट्रोकच्या माध्यमातून बोलत झालं पॉवर स्ट्रोक. आणि लास्ट रिमूव्हल ऑफ एक्झॉस्ट गॅसेस. जे काय बर्न गॅसेस आहे ते आपल्याला इंजिन सिलेंडर मधून बाहेर काढायचे. ओके, सो त्याला आपण काय म्हणतो, एक्झॉस्ट. काय म्हणतो, एक्झॉस्ट. म्हणजे बघा, हे 4 इव्हेंट्स होतात आयसी इंजिन मध्ये वर्क करताना. त्याला आपण 4 स्ट्रोक मध्ये मांडतो. कोणतं, सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक. आहे. आता हे जे 4 स्ट्रोक आहे किंवा ही जी वर्किंग सायकल आहे याच्यावरून 2 प्रकार पडतात. ठीक आहे, कोणते कोणते, 2 स्ट्रोक इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिन. कोणते 2 स्ट्रोक इंजिन आणि 4 स्ट्रोक इंजिन. ओके, तर अशा प्रकारे आयसी इंजिनची वर्किंग सायकल बघितली. नेमकं काय घडते बुवा त्याच्यामध्ये, तर 4 इव्हेंट्स घडतात हे आपण बघितलेले आहेत. आता बघा, ऑन द बेसिस ऑफ दॅट वर्किंग सायकल इंजिनचे 2 प्रकार आहेत. कोणते 4 स्ट्रोक इंजिन, 2 स्ट्रोक इंजिन. अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे बघा, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 4 स्ट्रोक इंजिन आणि 2 स्ट्रोक इंजिन. तर बघणार आहोत 4 स्ट्रोक इंजिन. ठीक आहे, आता स्ट्रोकची डेफिनेशन आपण बघितलेली आहे. काय ती, ऑफ पिस्टन फ्रॉम टॉप डेड सेंटर टू बॉटम डेड सेंटर, TDC टू BDC. ठीक आहे, इमेजिन करा, मी तुम्हाला इंजिनचे जे कंपोनंट आहे ते तुम्हाला समजून सांगितलेले आहे. ठीक आहे, तो TDC टू BDC जो पिस्टन मुवमेंट करतो किंवा BDC टू TDC रेसिप्रोकल मुवमेंट करतो त्याला आपण काय म्हणतो, 1 स्ट्रोक. ठीक आहे, तर मग बघा आता 4 स्ट्रोक सायकल इंजिन काय सांगते, तर याच्यामध्ये ह्या इंजिनमध्ये 4 स्ट्रोक पडत असतील. बरोबर, 4 स्ट्रोक पडतील. वर्किंग सायकलमध्ये काय सांगते, तर 4 इव्हेंट घडतात. म्हणजे काय, तर 4 वेगवेगळे स्ट्रोक पडतात 4 स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये. मग ते कोणते कोणते बघा, पहिला स्ट्रोक आहे. पहिल्या स्ट्रोकमध्ये काय होईल, पहिल्या स्ट्रोकमध्ये जे काही ॲडमिशन ऑफ और एअर फ्युएल मिक्सचर. ठीक आहे, जे काही एअर फ्युएल मिक्सचर आहे किंवा चार्ज म्हणू आपण त्याला, तो आतमध्ये येईल. मग या स्ट्रोकला आपण काय म्हणतो, ॲडमिट करत आहे तो एअर फ्युएल मिक्सचर आत घेते, म्हणून याला म्हणतो आपण सक्शन स्ट्रोक. काय म्हणतो, सक्शन स्ट्रोक. 4 स्ट्रोक इंजिन मधला पहिला स्ट्रोक कोणता आहे, सक्शन स्ट्रोक. बघा सक्शन स्ट्रोक मध्ये काय होईल, आता
हा जो आहे हा आहे इनलेट व्हॉल्व. कोणता आहे? इनलेट व्हॉल्व. यातून एअर फ्युएल मिक्सचर आत येईल. आणि हा कोणता आहे? हा आहे आउटलेट व्हॉल्व. ठीक आहे, किंवा याला म्हणतो आपण एक्झॉस्ट व्हॉल्व. एक्झॉस्ट व्हॉल्व. बघा आता सक्शन स्ट्रोकमध्ये काय होतं, हा जो इनलेट व्हॉल्व आहे, इनलेट व्हॉल्व हा ओपन होतो. ठीक आहे, इनलेट व्हॉल्व इज ओपन. इनलेट व्हॉल्व ओपन. ठीक आहे, बघा ओपन दिसतो इथे. इनलेट व्हॉल्व ओपन झाला. इनलेट व्हॉल्व ओपन झाला आणि त्याच्या थ्रू एअर फ्युएल मिक्सचर किंवा एअर किंवा चार्ज इंजिन सिलेंडरमध्ये एंटर झाला. ठीक आहे, सो ॲडमिशन ऑफ चार्ज. ठीक आहे, काय काय इव्हेंट्स घडतात ते आपण बघतो. ॲडमिशन ऑफ चार्ज. ठीक आहे, ॲडमिशन ऑफ चार्ज. मग आता याच्यामध्ये चार्ज ॲडमिट झाला. चार्ज ॲडमिट झाल्यामुळे हा जो पिस्टन आहे हा सपोज TDC आणि हा BDC. बघा हा जो पिस्टन आहे हा TDC म्हणजे वरतून खाली आला, कारण की त्याच्यावरती चार्ज आलेला आहे, त्याच्यामुळे तो हा पिस्टन आहे तो TDC म्हणजे बॉटम साईडला मूव्ह झाला. सो पिस्टन मूव्ह डाऊनवर्ड्स. ओके, पिस्टन मूव्ह डाऊनवर्ड्स, किंवा आपण त्याला काय म्हणतो, पिस्टन मूव्ह टुवर्ड्स बॉटम डेड सेंटर. पिस्टन खाली आला. ठीक आहे, ठीक आहे, खाली आला आणि हा जो क्रँकशॅफ्ट आहे याची पोझिशन बघा कशी, म्हणजे काय, पिस्टन खाली आला, हा कनेक्टिंग रॉड खाली आला आणि क्रँकशॅफ्टची पोझिशन अशी आली. बघा काय झालं बा, पहिल्या स्ट्रोकमध्ये, 4 स्ट्रोक सायकल इंजिनच्या पहिल्या स्ट्रोकमध्ये काय झालं, पहिला स्ट्रोक कोणता आहे, सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोक म्हणजे काय, तर जो चार्ज आहे तो ॲडमिट होतो इंजिन सिलेंडरमध्ये. काय काय प्रोसेस घडल्या बघा. इनलेट व्हॉल्व ओपन झाला. इनलेट व्हॉल्व ओपन झाला आणि तिथून एअर किंवा एअर फ्युएल मिक्सचर किंवा जो चार्ज आहे तो आतमध्ये आला. आतमध्ये आला, तो जो पिस्टन आहे, पिस्टन काय आहे, तर पिस्टन हा टॉप डेड सेंटरपासून बॉटम डेड सेंटर म्हणजे खालच्या साईडला आला. बस एवढंच झालं. या स्ट्रोकला आपण काय म्हणतो, सक्शन स्ट्रोक. हा झाला पहिला स्ट्रोक. ठीक आहे, काय झाला, हा झाला पहिला स्ट्रोक. बघा आता यावेळेस काय झालं, हा जो एक्झॉस्ट वॉल आहे, हा जो एक्झॉस्ट वॉल आहे तो ओपन आहे का हो, नाही, तो बंद आहे. त्याच्यामुळे एक्झॉस्ट वॉल इज क्लोज. ठीक आहे, सक्शन स्ट्रोकच्या वेळेस एक्झॉस्ट वॉल जो आहे तो क्लोज असतो, कारण की एअर फ्युएल मिक्सचर इथून आत येते, मग एक्झॉस्ट व्हॉल्व सुद्धा ओपन असलं इथून बाहेर जाऊ शकते ना, त्याच्यामुळे सक्शन स्ट्रोकच्या वेळेस आउटलेट किंवा एक्झॉस्ट व्हॉल्व बंद आहे. ठीक आहे, हा झाला पहिला स्ट्रोक. आलं लक्षात? ओके, पहिला स्ट्रोक आपण कंप्लीट केला. त्याच्यानंतर आता दुसरा स्ट्रोक. आता दुसऱ्या स्ट्रोकमध्ये पहा काय होते. ठीक आहे, चार्ज जो आहे तो आत आला, एअर फ्युएल मिक्सचर आत आलं किंवा एअर आत आली. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होते, हा जो कनेक्टिंग रॉड आहे परत पिस्टन वरती मूव्ह होतो. ठीक आहे, वरती मूव्ह होतो, त्याच्यामुळे काय होते, काय करतो तो, त्या एअर फ्युएल मिक्सचरला कॉम्प्रेस करतो. ठीक आहे, आता यातला जो गॅप आहे तो कमी झाला ना, पिस्टन मूव्ह झाला वरती, मग काय, हे जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते कॉम्प्रेस होईल, कॉम्प्रेस. म्हणून या स्ट्रोकला काय म्हणतात, कॉम्प्रेशन स्ट्रोक. ठीक आहे, 4 स्ट्रोक इंजिनच्या दुसऱ्या स्ट्रोकला काय म्हणतात, कॉम्प्रेशन स्ट्रोक. ठीक आहे, आता हे कॉम्प्रेशन झालं, एअर फ्युएल मिक्सचर कॉम्प्रेस झालं, कॉम्प्रेस. मग आता यावेळेस बघा काय होते, एअर फ्युएल मिक्सचर किंवा एअर, आपण त्याला चार्ज म्हणू, चार्ज गेट कॉम्प्रेस, चार्ज गेट कॉम्प्रेस. ठीक आहे, मग आता इंजिन सिलेंडरच्या काय घडामोडी होतात बघा, जो काही चार्ज आहे तो कॉम्प्रेस झाला. त्याच्यानंतर बघा इनलेट व्हॉल्व आणि आउटलेट व्हॉल्व हे दोन्ही क्लोज दिसत आहे ना, बरोबर, कोणताच ओपन नाही, त्याच्यामुळे बोथ व्हॉल्व्स आर क्लोज, बोथ व्हॉल्व्स क्लोज. ठीक आहे, दोन्ही व्हॉल्व क्लोज झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पिस्टनची जी पोझिशन आहे ती बदलली का, बघा हो बदलली. तो TDC कडून BDC कडे गेला, म्हणूनच कॉम्प्रेस झालं ना. म्हणजे काय, पिस्टन मूव्ज अपवर्ड, पिस्टन मूव्ज अपवर्ड. ठीक आहे, किंवा त्याला म्हणू आपण TDC, टॉप डेड सेंटर, बॉटम डेड सेंटरकडून टॉप डेड सेंटरकडे वरती तो गेला. ठीक आहे, पिस्टन मूव्ज अपवर्ड. अशा प्रकारे दुसरा स्ट्रोक कंप्लीट झाला. त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्रेशन. ठीक आहे, कॉम्प्रेशन. अशा प्रकारे हा दुसरा स्ट्रोक कंप्लीट केला. आलं लक्षात? ठीक आहे, आता वळूया आपण तिसऱ्या स्ट्रोककडे. बघा आता एअर फ्युएल मिक्सचर कॉम्प्रेस झालेलं आहे. ठीक आहे, एअर फ्युएल मिक्सचर कॉम्प्रेस झालेलं आहे. एअर फ्युएल मिक्सचर कोणत्या इंजिनमध्ये असते, तर पेट्रोल इंजिनमध्ये. ओके, किंवा आपण काय म्हणू, स्पार्क इग्निशन इंजिनमध्ये. सपोज आता बघा, आता तिसऱ्या स्ट्रोकमध्ये जसं हे कॉम्प्रेस झालं, आता सपोज इथे हा असला स्पार्क प्लग. ठीक आहे, स्पार्क प्लग आपल्या टू व्हीलरचं घ्या, स्पार्क प्लग आहे.
काय करेल स्पार्क प्लग? मग आता एअर फिल मिक्सचर कॉम्प्रेस झालंय, तिथे इलेक्ट्रिक स्पार्क देईल. इलेक्ट्रिक स्पार्क जसा दिला आणि जसं ते एअर फिल मिक्सचर जे आहे ना, जसं ते एअर फिल मिक्सचर जे आहे ना ते एक्सप्लोर झालं किंवा बर्न झालं, तेव्हा चालू होतो हा तिसरा स्ट्रोक. त्या स्ट्रोकला काय म्हणतात? पॉवर स्ट्रोक. काय म्हणतात? पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोक का म्हणतात ते सांगूया आपण आता. बघा, जसं हा स्पार्क प्लग इलेक्ट्रिक स्पार्क त्यात टाकेल तसं त्या एअर फिल मिक्सचरचा भडका उडेल. ठीक आहे, भडका उडेल आणि तिथे खूप ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तयार होईल आणि प्रेशर तयार होईल. खूप जोरात प्रेशर तयार होईल या पिस्टनच्या वरच्या भागावर. आता प्रेशर तयार झाला, जागा कमी आहे. ठीक आहे, त्यामुळे काय होईल? प्रेशर काय करेल? ह्या पिस्टनला जोरात खाली लोटेल. ठीक आहे, एकदम स्पीडने खाली लोटेल. खूप ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ प्रेशर आहे, सरळ सरळ खाली जोरात लोटेल. ठीक आहे, म्हणजे काय होईल बघा, एअर फ्युएल मिक्सचर गेट बर्न. ओके, एअर फ्युएल मिक्सचर बर्न झालं स्पार्क प्लगमुळे. आता हे आपण सांगितलं आपण पेट्रोल इंजिनच्या बाबतीत किंवा स्पार्क इग्निशन इंजिनच्या बाबतीत. आता हे सपोज डिझेल इंजिन म्हणा किंवा कॉम्प्रेशन इंजिन असलं. ठीक आहे, कॉम्प्रेशन काय होईल? एअर फ्युएल मिक्सचर इथे कॉम्प्रेस झालेलं आहे. मग आता हा समजा इंजेक्ट पंप आहे, इंजेक्ट पंप. ठीक आहे, डिझेल इंजिनच्या बाबतीत बोलत झाला, इंजेक्ट पंप आहे. मग इथून काय होईल? ह्या एकदम कॉम्प्रेस एअरमध्ये हायली ॲटोमाइज डिझेल टाकलं जाईल. ठीक आहे, हायली ॲटोमाइज डिझेल टाकलं जाईल. पण आता एअर खूप कॉम्प्रेस झालेली असल्यामुळे तिथे हीट एनर्जी तयार होईल. हीट एनर्जी तयार झाली आणि त्याच्यामध्ये आपण ॲटोमाइज डिझेल टाकत आहे, असं डिझेल टाकत आहे. जसं डिझेल त्या कॉम्प्रेस ॲटोमाइज एअरमध्ये टाकलं, त्या गरम एअरमध्ये टाकलं, डिझेलसुद्धा बर्न होऊन एक्सप्लोड होईल, रपकन एक्सप्लोड होईल आणि पिस्टन खाली फेकून मारेल. आलं लक्षात? पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा फरकमध्ये काय? फक्त पेट्रोल इंजिन म्हणजे फक्त स्पार्क इग्निशन राहील आणि डिझेल इंजिनच्या बाबतीत काय? तर इथे स्पार्क इग्निशनच्या ऐवजी फक्त काय राहील? इंजेक्टिंग पंप राहील. ठीक आहे, मग आता दोन्ही प्रोसेस सारखेच आहे. आपल्याला काय बघायचं आहे? पॉवर स्ट्रोक. जसा इथे भडका उडेल तसा हा पिस्टन खाली जाईल, एअर फ्युएल मिक्सचर बर्न होईल आणि पिस्टन मूव्ज डाऊनवर्ड. काय होईल? पिस्टन मूव्ज डाऊनवर्ड. ठीक आहे, पिस्टन मूव्ज डाऊनवर्ड. खालच्या साईडला येईल ना तो, म्हणजे परत बॉटम डेड सेंटरकडे येईल. ओके, बॉटम डेड सेंटरकडे येईल म्हणजे वरून परत खाली आला, पिस्टन खूप जोरात खाली आला. ठीक आहे, मग आता जोरात खाली का आला? कारण की इथलं जे फ्युएल आहे ते बर्न झालं आणि एनर्जी तयार झाली, एनर्जी. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणतात? पॉवर स्ट्रोक. कारण की पॉवर तयार झाली ना, म्हणून याला म्हणतात पॉवर स्ट्रोक. काय घडलं पॉवर स्ट्रोकच्या वेळेस? आणि बघा व्हॉल्वची पोझिशन बघा, दोन्ही व्हॉल्व क्लोज आहेत, दोन्ही व्हॉल्व बंद आहे. ठीक आहे, मग काय? बोथ व्हॉल्व्स क्लोज. ठीक आहे, बोथ व्हॉल्व्स क्लोज. बस, याच्या पलीकडे याच्यात काय होत नाही. तिसरा स्ट्रोक आला लक्षात? ठीक आहे, बघा तिसऱ्या स्ट्रोकमध्ये काय आलं? एअर फ्युएल मिक्सचर बर्न झालं, त्याच्यानंतर पिस्टन खूप स्पीडने खाली आला आणि यावेळेस दोन्ही व्हॉल्व क्लोज आहे. ठीक आहे, याला म्हणतो आपण पॉवर स्ट्रोक. ओके, तिसरा स्ट्रोक कंप्लीट केला. बघा पोझिशन काय आहे? तर पिस्टन जो आहे तो खाली आलेला आहे, त्याचा एक्सप्लोड झालेला आहे आणि पॉवर तयार झालेली आहे. ओके, मग आता बघा चौथा स्ट्रोक काय आहे? बघा इथे काय दिसते तुम्हाला? हा जो इनलेट व्हॉल्व आहे, इनलेट व्हॉल्व तो क्लोज आहे, बंदच आहे. ठीक आहे, आणि हा जो एक्झॉस्ट व्हॉल्व जो आहे ना, किंवा एक्झॉस्ट व्हॉल्व म्हणा किंवा आउटलेट व्हॉल्व, हा तुम्हाला ओपन दिसतोय. कशासाठी? तर बघा आता जे काही एअर फ्युएल मिक्सचर बंद झालंय, एअर फ्युएल मिक्सचर जे बर्न झालं किंवा जे जळालं, ठीक आहे, फ्युएल जे जळालं त्यातून धूर निघेल. तो धूर आपल्याला इंजिन सिलेंडरमधून बाहेर टाकायचा आहे. ठीक आहे, इथून बाहेर टाकायचे, म्हणून इथे एक्झॉस्ट व्हॉल्व जो असतो तो ओपन दिसतो तुम्हाला. याच्यातून काय होईल? जे बर्न गॅसेस जे आहे ते इथून बाहेर पडतील. ठीक आहे, मग आता चौथा जो स्ट्रोक आहे त्याला काय म्हणतो आपण? एक्झॉस्ट स्ट्रोक. काय म्हणतो? एक्झॉस्ट स्ट्रोक. का? कारण की यातून जे बर्न एअर फ्युएल मिक्सचर जे बर्न गॅसेस जे आहे ते इथून एक्झॉस्ट होतात, बाहेर जातात एक्झॉस्ट व्हॉल्वमधून, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? एक्झॉस्ट स्ट्रोक. ठीक आहे, मग आता इथे बघा कंडिशन काय? एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस हा जो इनलेट व्हॉल्व आहे, इनलेट व्हॉल्व क्लोज. इनलेट व्हॉल्व कसा आहे? क्लोज आहे, बंद आहे तो. पण आउटलेट व्हॉल्व कसा आहे? तो ओपन आहे. कारण का? कारण की जे बर्न गॅसेस आहेत त्यातून तिथून बाहेर काढायचे आहेत ना. ओके, सो आउटलेट व्हॉल्व इज ओपन. त्याच्यानंतर पिस्टनची मुवमेंट बघा. आता पिस्टन जो खालून वरती गेलेला आहे, ठीक आहे, बर्न गॅसेस जे आहे त्याला वरती पाठवायचे, म्हणजे पिस्टन मूव अपवर्ड. ओके, पिस्टन मूव अपवर्ड किंवा फ्रॉम BDC टू TDC, बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटरकडे तो पिस्टन वरती मूव्ह झालेला आहे. ठीक आहे, काय काय बघा एक्झॉस्टमध्ये? इनलेट व्हॉल्व क्लोज असतो, एक्झॉस्ट व्हॉल्व ओपन असतो बर्न गॅसेस बाहेर टाकण्यासाठी, आणि पिस्टनची अपवर्ड मुवमेंट झालेली आहे. अशा प्रकारे 4 स्ट्रोक आहे 4 स्ट्रोक सायकल इंजिनचे. कोणते? सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक,
स्ट्रोक, एक्झॉस्ट स्ट्रोक, असे 4 स्ट्रोक आहे बघा. सक्शन स्ट्रोकमध्ये काय झालं तर हा जो इनलेट व्हॉल्व आहे तो ओपन झाला, त्यातून एअर फिल्ड मिक्सचर किंवा एअर किंवा जो चार्ज आहे तो आत आला. ठीक आहे, चार्ज आत आला. यावेळी जो आउटलेट व्हॉल्व आहे किंवा एक्झॉस्ट व्हॉल्व आहे तो बंदच आहे. मग जसा चार्ज आत आला त्यावेळेस पिस्टन जो आहे तो डाऊनवर्ड मुवमेंट म्हणजे बॉटम डेड सेंटरकडे मूव्ह झाला. ठीक आहे, आणि एअर फिल्ड मिक्सचर त्याच्यामध्ये आत आलं. बस एवढंच झालं. ठीक आहे, त्यानंतर दुसरा स्ट्रोक कोणता आहे, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशनमध्ये काय आलं, दोन्ही जे व्हॉल्व आहे ते बंद आहे. ठीक आहे, दोन्ही व्हॉल्व बंद आहे आणि पिस्टन हा बॉटम डेड सेंटरकडून टॉप डेड सेंटरकडे आला, म्हणजे वरती मूव्ह झाला, अपवर्ड मूव्ह झाला, जेणेकरून तिथे त्या एअर फिल्ड मिक्सचरवर कॉम्प्रेशन आलं. कॉम्प्रेशन जसं आलं म्हणून त्याला म्हणतात कॉम्प्रेशन स्ट्रोक. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा स्ट्रोक आहे पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकमध्ये काय आलं, ती जी कॉम्प्रेस्ड एअर आहे किंवा कॉम्प्रेस्ड एअर फिल्ड मिक्सचर त्याला इग्नाइट करण्यात आलं. जसं त्याला इग्नाइट करण्यात आलं मोठा भडका उडाला आणि तिथे खूप मोठी प्रमाणात एनर्जी तयार झाली आणि मोठं प्रेशर तयार झालं. त्याच्यामुळे तो जो पिस्टन आहे तो एकदम फास्ट बॉटम डेड सेंटरकडे आला, TDC पासून BDC कडे आला, खूप फास्ट आला आणि इथे एनर्जी तयार झाली. हा झाला पॉवर स्ट्रोक. याही वेळेस इनलेट व्हॉल्व आणि आउटलेट व्हॉल्व किंवा एक्झॉस्ट व्हॉल्व दोन्ही क्लोज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट आहे एक्झॉस्ट स्ट्रोक. एक्झॉस्ट स्ट्रोकमध्ये काय आलं बघा, इनलेट व्हॉल्व बंद आहे, इनलेट व्हॉल्व बंद आहे. इथे पॉवर स्ट्रोकमध्ये जे काही एअर फिल्ड मिक्सचर जळालं त्यातून जे गॅस उत्पन्न झाले, जो काही धूर उत्पन्न झाला तो इंजिन सिलेंडरमधून आपल्याला बाहेर काढायचा आहे. यावेळी काय झालं, हा जो आउटलेट व्हॉल्व आहे किंवा एक्झॉस्ट व्हॉल्व आहे तो ओपन झाला आणि त्यातून जे काही एक्झॉस्ट जे काही एअर आहे ती बाहेर गेली. ओके, सो मध्ये काय आलं, इनलेट व्हॉल्व क्लोज आहे, आउटलेट व्हॉल्व ओपन आहे, त्यातून जे काही धूर आहे ते बाहेर जात आहे आणि पिस्टन परत त्याचा अप्पर पोझिशनला आला. म्हणजे असे 4 स्ट्रोक झाले, म्हणजे 4 वेळा मुवमेंट झाली कोणाची, पिस्टनची. एकदा खाली, ठीक आहे, एकदा खाली पिस्टन असा खाली आला, त्याच्यानंतर एकदा पुन्हा वर कॉम्प्रेशनच्या वेळेस वरती आला, त्याच्यानंतर पॉवर स्ट्रोकच्या वेळेस पुन्हा खाली आला आणि एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस पुन्हा वरती आला. अशी 4 वेळा त्या पिस्टनची मुवमेंट झाली फ्रॉम टॉप टू बॉटम किंवा बॉटम टू टॉप, म्हणून त्याला काय म्हणतात. आणि जी पिस्टनची मुवमेंट असते अपवर्ड डाऊनवर्ड त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रोक. म्हणून या इंजिनला आपण म्हणतो 4 स्ट्रोक सायकल इंजिन. ठीक आहे, 4 वेळा तो पिस्टन याच्यामध्ये खालीवर असा रेसिप्रोकेट झाला. ओके, मग बघा यावेळेस काय झालं माहिती आहे का, यावेळेस क्रँक शाफ्ट जो असतो, क्रँक शाफ्ट, ठीक आहे, क्रँक शाफ्ट हा इथला जो क्रँक शाफ्ट आहे, क्रँक शाफ्ट 2 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट करतो. ठीक आहे, 2 रोटेशन्स कंप्लीट करतो. ठीक आहे, 2 रोटेशन. यावेळेस बघा 4 स्ट्रोक सायकलमध्ये ज्यावेळेस क्रँकशाफ्ट 2 रोटेशन्स कंप्लीट करतो त्यावेळेस कॅमशाफ्ट जो असतो, कॅमशाफ्ट कुठे असतो तर हे बघा, हे सिलेंडर हेडच्या वरती जिथे इनलेट आणि एक्झॉस्ट व्हॉल्वचं जे काही मेकॅनिझम आहे ते कंट्रोल करणारा कोण असतो, कॅमशाफ्ट असतो. तो जो कॅमशाफ्ट असतो तो फक्त 1 रोटेशन कंप्लीट करतो. ठीक आहे, म्हणजे काय, ड्युरिंग 4 स्ट्रोक इंजिन crankshaft revolves twice than that of the camshaft किंवा camshaft revolves half than that of the crankshaft. आलं लक्षात, हे वाक्य तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल कुठेतरी. म्हणजे बघा 4 स्ट्रोक इंजिनच्या जेव्हा क्रँकशाफ्ट 2 रिव्हॉल्युशन किंवा 2 रोटेशन कंप्लीट करतो त्यावेळेस कॅमशाफ्ट 1 रोटेशन कंप्लीट करतो. हे होतं 4 स्ट्रोक सायकलच्या इंजिनच्या बाबतीत. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल असं मला वाटते. ओके, बघा आपण 4 स्ट्रोक सायकल इंजिन आता बघितली आणि 4 स्ट्रोक त्याचे वेगवेगळे 4 स्ट्रोक बघितले. ठीक आहे, आता बघा आपण बघणार आहोत 2 स्ट्रोक इंजिन. ठीक आहे, 2 स्ट्रोक इंजिन. आता 2 स्ट्रोक इंजिनमध्ये जे काय आयसी इंजिनची जी काही वर्किंग सायकल आहे ते 4ही इव्हेंट घडतात. परंतु आता 4 स्ट्रोकमध्ये 4 इव्हेंट प्रत्येकी वेगवेगळ्या स्ट्रोकला होत होते. आता 2 स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये आहे ना, ते जे 4 इव्हेंट आहे ते 2 स्ट्रोकमध्ये कंप्लीट होतात. ठीक आहे, काय 2 स्ट्रोकमध्ये ते कंप्लीट होतात. कसे बघा, आता पहिला स्ट्रोक जर का घेतला आपण तर पहिल्या स्ट्रोकला काय म्हणतात, पहिल्या स्ट्रोकला म्हणतात सक्शन प्लस कॉम्प्रेशन. काय म्हणतात, सक्शन प्लस कॉम्प्रेशन. ठीक आहे, का म्हणतात ते आपण आता बघणारच आहोत. आणि दुसरा स्ट्रोक जो आहे, ओके, डाऊनवर्ड स्ट्रोक जो आहे त्याला काय म्हणतात, पॉवर प्लस एक्झॉस्ट. काय, पॉवर प्लस एक्झॉस्ट. ठीक आहे, बघा 2 स्ट्रोक इंजिनमध्ये 2 स्ट्रोक आहे. एक आहे अपवर्ड स्ट्रोक, आणि एक आहे डाऊनवर्ड स्ट्रोक. आता अपवर्ड आणि डाऊनवर्ड याला नाव का दिले तर पिस्टनच्या मुवमेंटवरून. बघा
आता आपण पहिला स्ट्रोक बघणार आहोत. 2 इंजिन सिलेंडर दाखवलेले 2 स्ट्रोक इंजिन सायकल आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे, बघा काय होते, याच्यामध्ये 3 पोर्ट्स असतात. 3 पोर्ट कोणते कोणते, हे आहे इनलेट पोर्ट. ठीक आहे, इनलेट पोर्ट. आता मी व्हॉल्वच्या जागी पोर्ट हा शब्द वापरला, तर इथे लक्षात ठेवायचं की 2 स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये पोर्ट्स असतात, पोर्ट्स. आता इथे आपण पर्टिक्युलर पेट्रोल इंजिनचं एक्झाम्पल घेऊन, ओके, स्पार्क इग्निशन इंजिनचं एक्झाम्पल घेऊन हे 2 स्ट्रोक सायकल लक्षात घेणार आहोत. याचा अर्थ असा होत नाही की डिझेल इंजिन हे 2 स्ट्रोकचं नसते, असं काही नाही आहे. फक्त इथे समजून घेण्याकरता आपण इथे पेट्रोल इंजिनचा अभ्यास करणार आहोत किंवा स्पार्क इग्निशन इंजिनचा अभ्यास करणार आहोत. बघा, इनलेट पोर्ट हे असते इनलेट पोर्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर हे असते एक्झॉस्ट पोर्ट. काय असते, एक्झॉस्ट पोर्ट. पोर्ट म्हणजे छिद्र. ओके, आणि 4 स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये काय होते, व्हॉल्व होते, व्हॉल्व ओपन क्लोज व्हायचे. हे सरळ सरळ ओपन छिद्र आहेत. ठीक आहे, आणि हे जे असते हे हा जो पोर्ट आहे तो कोणता आहे, ट्रान्सपोर्ट पोर्ट. कोणता आहे, ट्रान्सपोर्ट करणारा. सेम तसंच इकडे. आता बघा याच्यामध्ये 2 स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये पहिला स्ट्रोक कसा पडतो. पहिला स्ट्रोकचं नाव काय, सक्शन प्लस म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, अपवर्ड स्ट्रोक म्हणतो. आणि याच्यामध्ये 2 इव्हेंट्स एकाच स्ट्रोक वेळेस होता, म्हणजे सक्शन प्लस कॉम्प्रेशन. म्हणजे पिस्टन एकदा खालून वरती गेला त्यावेळेस 2 इव्हेंट कंप्लीट होऊन जातात. कोणते कोणते, सक्शन आणि कॉम्प्रेशन. 4 स्ट्रोक सायकलमध्ये काय होतं, जो पिस्टन आहे तो खालून वरती गेल्यावर एकच स्ट्रोक कंप्लीट व्हायचा, एकच प्रक्रिया पूर्ण व्हायची, एक तर सक्शन किंवा कॉम्प्रेशन किंवा पॉवर किंवा एक्झॉस्ट. इथे पिस्टन फक्त खालून वरती एकदाच गेला, 2 प्रक्रिया पूर्ण होतात, सक्शन प्लस कॉम्प्रेशन. ओके, कशा बघा, आता बघा हा जो पिस्टन आहे हा बॉटम डेड सेंटर BDC टू TDC गेला. ठीक आहे, TDC टॉप डेड सेंटरपर्यंत गेला. आता टॉप डेड सेंटर म्हणजे इथपर्यंत गेला, वरती गेला. ठीक आहे, पिस्टनची मुवमेंट अशी वरती आहे. ठीक आहे, वरती असा वरती गेला, बॉटम डेड सेंटर टू टॉप डेड सेंटर. त्यावेळेस बघा काय झालं, हा जो इनलेट व्हॉल्व आहे, सॉरी इनलेट पोर्ट आहे, इनलेट पोर्ट हा ओपन झाला. बघा, कारण की इथे पिस्टन आडवा आहे का, त्याला नाही आहे, म्हणजे हा जो इनलेट व्हॉल्व आहे तो ओपन झाला. ठीक आहे, हा इनलेट व्हॉल्व ओपन झाला, त्यासोबत काय झालं, पिस्टन वरती गेला, हा जो ट्रान्सपोर्ट पोर्ट आहे ना, ट्रान्सपोर्ट पोर्ट हा क्लोज झाला, बंद झाला. ठीक आहे, आणि त्याच वेळी एक्झॉस्ट पोर्ट सुद्धा बंद झाला. ठीक आहे, बंद झाला. मग आता यावेळेस काय झालं, इनलेट पोर्ट ओपन आहे, मग काय होईल, इथून फ्युएल जे आहे ते आत येईल असं. ठीक आहे, इथून फ्युएल आत आलं आणि काही प्रमाणात ते वरती पण जाईल, ट्रान्सपोर्ट पोर्टद्वारे पिस्टनच्या वरती पण जाईल. ठीक आहे, आता काय झालं, जसा पिस्टन वरती गेला, अपवर्ड गेला, त्यावेळेस काय आलं, इथून फ्युएल आत सुद्धा आलं आणि पिस्टनच्या वरचं जे फ्युएल आहे ते कॉम्प्रेस झालं. बरोबर, कॉम्प्रेस झालं एकाच वेळा. म्हणजे एकाच वेळा काय झालं, फ्युएल आत आलं किंवा एअर फ्युएल मिक्सचर आत आलं, म्हणजे काय, सक्शन झालं. आणि त्याच वेळेस पिस्टन जसा वरती गेला, पिस्टनच्या वरचं जे फ्युएल आहे अगोदरचं जे आहे ते कॉम्प्रेस झालं. ठीक आहे, कॉम्प्रेस झालं म्हणजे काय, कॉम्प्रेशन सुद्धा, ही प्रक्रिया सुद्धा एकाच वेळी घडली. बघा, एकच स्ट्रोक झाला पण 2 प्रक्रिया पूर्ण झाल्या, येतं लक्षात. ठीक आहे, बघा मग आता कॉम्प्रेशन सुद्धा झालं इथे. ठीक आहे, आता कॉम्प्रेशन झालं. ओके, हा झाला पहिला स्ट्रोक, 2 स्ट्रोक सायकल इंजिन मधला. पहिला स्ट्रोकमध्ये सक्शन आणि कॉम्प्रेशन एकत्रच झालं. ओके, आता बघू आपण, आता इथे समजा स्पार्क इग्निशन हे आहे, समजा पंप आहे. ठीक आहे, मग आता ती जी कॉम्प्रेस्ड एअर आहे, सपोज इथे पकडू आपण, स्पार्क इग्निशन पंप आहे, कॉम्प्रेस्ड एअरमध्ये आपण इलेक्ट्रिक स्पार्कच्या मदतीने स्पार्क टाकला. स्पार्क जसा टाकला की हे जे फ्युएल आहे ना, ते बर्न होईल, एक्सप्लोड होईल, एक मोठा धमाका होईल त्याच्यामध्ये. एक्सप्लोड जसं झालं तसं ह्या पिस्टनवर, ओके, तिथं खूप ट्रेमंडस अमाऊंट ऑफ, इथे या भागामध्ये खूप ट्रेमंडस अमाऊंट ऑफ हीट एनर्जी तयार झाली आणि त्याच्या प्रेशर सुद्धा तयार झाला. आणि हे जे प्रेशर आहे, खूप हाय प्रेशर जे आहे ना, ते काय करेल, ह्या पिस्टनला खाली ढकलेल. काय करेल, जोरात खाली ढकललं, म्हणजे जसं इथे बर्निंग स्टार्ट झालं त्यावेळेस दुसरा स्ट्रोक चालू झाला. ओके, दुसरा स्ट्रोक चालू झाला म्हणजे काय होईल बघा, एक्सप्लोर झालं, पिस्टन खाली होते, मग हा दुसरा स्ट्रोक चालू होतो. काय होतं बघा, पिस्टन खाली आला. ठीक आहे, पिस्टन खालच्या साईडने आलं ना. ठीक आहे, पिस्टन खाली आला, यावेळेस काय झालं, इनलेट पोर्ट जो आहे तो क्लोज झाला. इनलेट पोर्ट बघा, हे पिस्टनने इनलेट पोर्टला बंद केलं. पण त्याच वेळी काय केलं, हा जो ट्रान्सफर पोर्ट याला ओपन केलं आणि एक्झॉस्ट पोर्टला सुद्धा ओपन केलं.
ठीक आहे, ओपन केलं, हे दोन्ही आपल्याला ओपन दिसत आहे. मग यावेळेस काय होईल, ट्रान्सपोर्ट पोर्टद्वारे याच्यामध्ये फ्युएल इंजेक्ट होईल. कुठे, पिस्टनच्या वरती, इंजिन सिलेंडरमध्ये पिस्टनच्या वरती इथे फ्युएल यायला लागेल. आणि त्याच वेळेस आता अगोदरच्या याच्यामध्ये जेव्हा एक्सप्लोड झाला किंवा बर्न झाले, जे काय फ्युएल मिक्सचर बर्न झालं, त्यातून निघणारा जो धूर आहे किंवा जे गॅसेस आहे ते ह्या एक्झॉस्ट पोर्टमधून बाहेर निघून जातील. ठीक आहे, एक्झॉस्ट पोर्टमधून बाहेर निघून जातील. ओके, म्हणजे बघा 2 स्ट्रोक ॲट अ टाइम घडले. म्हणजे बघा आता इथे स्पार्क प्लगने जे काय धमाका झाला, ठीक आहे, धमाका झाला, हीट एनर्जी मोठी तयार झाली, म्हणजेच काय, पॉवर स्ट्रोक झाला, पॉवर स्ट्रोक. ठीक आहे, खूप साऱ्या प्रमाणात एनर्जी तयार झाली आणि प्रेशर तयार झाले आणि त्याने काय केलं, या पिस्टनला जोरात खाली ढकललं. सो दॅट इज पॉवर स्ट्रोक. ओके, आणि त्याच वेळेस काय झालं, जसा पिस्टन खाली आला, हा जो एक्झॉस्ट पोर्ट आहे ना तो ओपन झाला. तो जसा ओपन झाला तर काय झालं, हे जे गॅसेस आहे इथले हे बाहेर पडले. ठीक आहे, हे बाहेर पडले म्हणजे काय, एक्झॉस्ट सुद्धा झालं. म्हणजे बघा, पिस्टन टॉप सेंटरपासून बॉटम डेड सेंटरपर्यंत आलं, त्यावेळेस पहिल्यासारखे 2 इव्हेंट घडले, पॉवर आणि एक्झॉस्ट, दोन्ही प्रक्रिया एकाच वेळेस घडल्या किंवा डाऊनवर्ड स्ट्रोकच्या वेळेस. ओके, म्हणून याला म्हणतात 2 स्ट्रोक सायकल इंजिन. म्हणजे हे जे 4 इव्हेंट आहे, कोणते कोणते, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट, हे जे 4 इव्हेंट आहे आय सी इंजिनच्या वर्किंग सायकलचे, ते फक्त 2 स्ट्रोकमध्येच कंप्लीट झाले, म्हणून त्याला म्हणतात 2 स्ट्रोक सायकल इंजिन. ठीक आहे, इथे बघा, आलं लक्षात. आता बघा इथे आपण थेरॉटिकली घेऊया. पहिला स्ट्रोक कोणता आहे, अपवर्ड स्ट्रोक. अपवर्ड स्ट्रोक म्हणा किंवा त्याला सक्शन प्लस कॉम्प्रेशन स्ट्रोक म्हणा. ठीक आहे, काय चेंजेस घडले बघा. यावेळेस काय होते, इनलेट पोर्ट ओपन, इनलेट पोर्ट ओपन झाला. ठीक आहे, आणि इंजेक्शन ऑफ एअर फ्युएल मिक्सचर जसं इनलेट पोर्टमधून आत आलं, त्याच वेळेस हा जो ट्रान्सपोर्ट पोर्ट आहे आणि एक्झॉस्ट पोर्ट आहे तो क्लोज. सो ट्रान्सपोर्ट अँड एक्झॉस्ट पोर्ट क्लोज. ठीक आहे, क्लोज झाला. ठीक आहे, या घडामोडी इथे घडल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर वरचं जे पिस्टनच्या वरचं जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते झालं कॉम्प्रेस. एअर फ्युएल मिक्सचर जे आहे ते झालं कॉम्प्रेस. ठीक आहे, या 3 घटना इथे घडल्या ह्या पहिल्या स्ट्रोकमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये काय आलो आपण, स्पार्क इग्निशनने तिथे स्पार्क लावला, त्यावेळेस काय झालं, हे जे या पिस्टनच्या वरचं जे मिक्सचर आहे, हे जे कॉम्प्रेस झालेलं आहे त्याच्यामध्ये भडका उडाला. ठीक आहे, जसा भडका उडाला तसा पॉवर स्ट्रोक चालू झाला. पॉवर स्ट्रोक तयार झाला, मोठ्या प्रमाणात हीट एनर्जी तयार झाली, खूप सारी आग लागली तिथे. त्याच्यानंतर प्रेशर क्रिएट झाला आणि त्याने एकदम जोराने पिस्टन खाली ढकलला. ठीक आहे, मग आता इथे इव्हेंट्स कोणते झाले तर इथे बघा, एअर फ्युएल मिक्सचर गेट बर्न, एअर फ्युएल मिक्सचर बर्न झालं. ठीक आहे, एअर फ्युएल मिक्सचर बर्न झालं. त्याच्यानंतर त्याच्यासोबत काय झालं, हा जो इनलेट पोर्ट आहे, इनलेट पोर्ट क्लोज, इनलेट पोर्ट बंद झाला. ठीक आहे, इनलेट पोर्ट बंद झाला आणि ट्रान्सपोर्ट आणि एक्झॉस्ट पोर्ट, ओके, ट्रान्सपोर्ट आणि एक्झॉस्ट पोर्ट ते काय झाले, ओपन. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट आणि एक्झॉस्ट पोर्ट ओपन झाले. मग या एक्झॉस्ट पोर्टमधून बर्न गॅसेस गेट आउट. ओके, बर्न गॅसेस जे असतात गेट एक्झॉस्ट. ठीक आहे, ते इंजिन सिलेंडरमधून बाहेर पडले. ठीक आहे, इंजिन सिलेंडरमधून बाहेर पडले आणि त्याच वेळी या ट्रान्सपोर्टमधून जे म्हणजे परत एक्स्ट्राचं जे एअर फ्युएल मिक्सचर आहे ते पुन्हा इथे येऊन पडलं. ठीक आहे, म्हणजे सायकल रिपीट व्हायला पुन्हा पहिल्यासारखी कंडिशन तयार झाली. आलं लक्षात, हे 2 स्ट्रोक कसे आले तर. ठीक आहे, अशा प्रकारे ही होती 2 स्ट्रोक सायकल इंजिन. याच्यामध्ये कोणते कोणते इव्हेंट्स, कोणत्या वेळेस काय होते काय, आणि 4 स्ट्रोक सायकल इंजिनमध्ये कोणत्या वेळेस काय होते, हे सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आशा करतो हे तुम्हाला सगळं समजलं असेल. ओके, थँक्यू.